नमस्कार मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये आपण एक लाईट बिलचा खुलासा करणार आहे की डिस्कॉमवाले चुकीचे लाईट बिल रीडिंग कसे घेतात किंवा चुकीचे बिल आपल्याला कसे येतात त्या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ आहे. तर हे एका कंझ्युमरचं लाईट बिल आहे. बघू शकता तुम्ही याच्यामध्ये या बिलामध्ये तर इम्पोर्टची रीडिंग फक्त यांनी कॅल्क्युलेट केलेली आहे. जो एक्सपोर्ट डेटा आपण डिस्कॉमला दिलेला आहे ती रीडिंग याच्यामध्ये शो नाही झाली. आता यांचे जे सोलर सिस्टम बसवले आपण डिसेंबर मंथ मध्ये बसवले. तर या डिसेंबर मंथ मध्ये यांचे सोलर सिस्टम बसवले त्यावेळेस यांची 30 रीडिंग याच्यामध्ये हे कॅल्क्युलेट केली ती डिस्कॉमनी. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये यांना 26 युनिटचे बिल आले आणि डायरेक्टली फेब्रुवारीमध्ये यांना टाकण्यात आले 243 युनिटचे बिल. आता हे जर बिल बघितले आपण तर याच्यावरती मार्च 2026 म्हणजे हे मार्चचे बिल आपल्याला या कंझ्युमरचे आलेले आहे आणि ही याची इम्पोर्ट रीडिंग याच्यामध्ये आपल्याला शो झालेली आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर यांना 246 युनिट म्हणजे फेब्रुवारीचे बिल जे मार्चमध्ये आले कंझ्युमरला तर 246 याचे इम्पोर्ट जी रीडिंग होती त्याचे बिल यांना आलेले आहे. त्याच्यानंतर इथे सोलार नेट मीटर कन्झम्पशन डिटेल हा एक कॉलम आपल्याला ज्यावेळेस आपलं मीटर लागतं तर त्यावेळेस बघायला भेटतो. याच्यामध्ये इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशन असे खाली आपल्याला 3 मेन कॉलम बघायला भेटतात आणि इथे एक कॉलम येतो तो सोलार टॅरिफचा येतो. तर हा जो टॅरिफ आहे म्हणजे रात्री 12 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत एक झोन असतो. सकाळी 6 वाजे ते 9 वाजेपर्यंत एक झोन असतो आणि 9 ते 17 म्हणजे 9 ते 5 वाजेपर्यंत एक झोन असतो आणि 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक झोन असतो. हे रेसिडेन्शियलचे झोन सांगतोय तुम्हाला. तर याचा टॅरिफ हा वेगवेगळा राहतो. ह्या वेगवेगळ्या कालावधीत कस्टमरला वेगवेगळे बिल आकारले जाते. तर त्याचा हा कॉलम आहे. तर आपण सध्या याच्यावर काहीच विचार नाही करणार. आपण फक्त बघणार आहे या कस्टमरची इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट रीडिंग. तर इथं बघू शकता तुम्ही करंट रीडिंग जी आहे तर ह्या महिन्यात कॅल्क्युलेट झालेली 643 युनिट ही करंट रीडिंग आहे. मागच्या महिन्यात जी घेतलेली आहे ती 397 रीडिंग आहे. बरोबर. तर या हिशोबाने यांना या महिन्यात जे बिल आलेले आहे हे 246 युनिटचं यांना बिल आलेलं आहे ह्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर करंट बँक युनिट जे दाखवले ते पूर्णपणे झिरो आहे कारण आतापर्यंत या ग्राहकाची कुठली इम्पोर्टची रीडिंग घेतलेली नाही आणि प्रिव्हियस जे बँक युनिट आहे ते पण झिरो आहे. त्याच्यानंतर बँकिंग चार्जेस पण झिरो लागलेले आहे आणि आता हा एक्सपोर्टचा कॉलम आहे. एक्सपोर्ट मनी ग्राहकाने जे युनिट तयार करून डिस्कॉमला दिले तर त्या रीडिंग आपल्याला शो होता. आता मागच्या महिन्यात किती दिले होते त्या ग्राहकांनी तर 0 दिलेले होते. इथे किती दिले ह्या महिन्यामध्ये 0 दिले की आतापर्यंत किती दिले 0. तर हे पूर्ण ग्राहकाच्या घर किती तयार झाले 0 तयार झाले. मागच्या महिन्यात किती होते 0 होते आणि आतापर्यंत किती झाले टोटल याची कॅल्क्युलेशन केली 0 झाले. म्हणजे हे पूर्ण 0 रीडिंग असल्यामुळे या ग्राहकाचे जे एक्सपोर्ट डेटा आहे आणि जनरेशन डेटा आहे हा कुठंच काउंट झालेला नाही आणि या कारणाने हे एक कारण आणि हे कारण याच्यामुळे ह्या ग्राहकाला एक चुकीचं बिल प्राप्त झालेले आहे आणि या बिलाची व्हॅल्यू जर बघितली तुम्ही तर 6,880 रुपये आतापर्यंतची आणि करंट बिल जे आहे ते 3120 रुपये आलेले आहे. जे चुकीच्या रीडिंग नुसार 246 युनिटचं बिल यांनी मारलेले आहे. हे जे 246 युनिट आहे त्याचं 3120 रुपये बिल मारलेले आहे आणि जर तुम्ही मीटर मधल्या रीडिंग जर बघितल्या तर हे या ग्राहकाचे मीटर आपल्याला बघायला भेटतंय. हा यांचा इम्पोर्ट डेटा आहे. आजपर्यंत त्या ग्राहकाने घेतलेले 661 युनिट आणि मग त्यांनी आता आजपर्यंत तयार करून एमएससीबील जे दिलेले तर 746 युनिट दिलेले. जनरेशन मीटर मधली रीडिंग जर बघितली तुम्ही तर 865 आपल्याला बघायला भेटतीये. म्हणजे जनरेशन आजपर्यंत या ग्राहकाकडे झाले 865. त्याच्यापैकी आपण जे एक्सपोर्ट डेटा राहतो हा जर मायनस केला म्हणजे एक्सपोर्ट डेटा जो आहे तो एमएससीबी ला दिलेला रीडिंग तर जेवढी तयार झाली तेवढी तर काही आपण डिस्कॉमला दिली नाही. त्यातली मग बाकी युनिट गेले कुठं तर जो ग्राहकाचा जो लोड आहे डे टाइम मध्ये पॅरलल कनेक्शन केलेलं असता त्याच्यामुळे तो लोड आपल्याला दिसत नाही.
तर ज्यावेळेस आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो 65 मायनस 747 तर 818 आपलं आन्सर येतं याच्यामध्ये. तर 818 ही युनिट त्या ग्राहकाने आजपर्यंत डे टाईममध्ये यूज करून स्वतः डे टाईमला कंझ्युम केलेले ज्यावेळेस सोलार चालू होतं आणि त्या ग्राहकाच्या घरातला लोड देखील चालू होता. त्याच्यानंतर एक्सपोर्ट मध्ये जर बघितलं तर आपल्याला 747 रीडिंग लाईट बिलामध्ये पाहिजे होती, तर ती आपल्याला सध्या शो होत नाहीये. आणि इम्पोर्टमध्ये जर बघितलं आपण तर इम्पोर्टमध्ये 661 रीडिंग त्यांची पाहिजे होती. तर त्यानुसार त्यांना बिल आलेले आहे. आता जर आपण 747 मधून जर इम्पोर्ट डेटा मायनस केला तर या ग्राहकाचे 86 युनिट हे बँक युनिटमध्ये जमा पाहिजे होते आपल्याला. बँक युनिट म्हणजे करंट बँक इथं किंवा प्रिव्हियस बँक आजपर्यंत इथं आपल्याला ही युनिट बघायला भेटले पाहिजे होते, जे की आपल्याला झिरो बघायला भेटत आहे चुकीच्या रिडिंगच्या कारणामुळे. आणि यामुळे प्रत्येक सोलार ग्राहकाला म्हणजे ज्या लोकांना चुकीचे बिल येतात त्या ग्राहकाला हे बिल पे करावं लागतंय. नाहीतर यांचा सप्लाय जो आहे तो ऑटो डिस्कनेक्ट केलेला जातोय. तर जे रिडिंग घेता किंवा जे रिडिंग पंच करता तर या लोकांना एकच विनंती आहे, या ग्राहकाचे किंवा कुठल्याही ग्राहकाचे तुम्ही प्रॉपर रिडिंग घ्या, प्रॉपर पंचिंग करा, जेणेकरून कुठल्याही ग्राहकाला चुकीचे बिल प्राप्त होणार नाही आणि त्याचा भुर्दंड त्यांच्या माथ्यावर बसणार नाही. एवढंच या व्हिडिओचा उद्देश होता. जर अजून देखील कोणाला लाईट बिला संदर्भात किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट जनरेशन बद्दल काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना त्यांचं लाईट बिल समजत नसेल, लाईट बिल कसं कॅल्क्युलेट करायचं, कसं आलं, कसं बघता, तर या सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही कमेंटमध्ये देखील कमेंट करू शकता तुमचं काही क्वेश्चन असेल तर. आणि जर तुम्हाला सोलार बद्दल असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.